नमस्कार. उद्या देवशयनी एकादशी, ज्याला आपण आषाढी एकादशी सुद्धा म्हणतो. उद्या विठ्ठलाचा गजर आपल्याला करायचा आहे, विठ्ठल नाम घ्यायचं आहे. आषाढी एकादशी ही पूर्ण वर्षभरातली मोठी एकादशी म्हणून मानली जाते आणि या दिवशी आपण विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, कोणत्या गोष्टी करायला हव्या त्या पण मी सांगणार आहे तुम्हाला आता. तर बघा, उद्याची जी एकादशी आहे ती बऱ्यापैकी मोठी एकादशी आपण अशी मानतो आणि त्यानुसार ह्या दिवशी आपण विष्णू भगवानांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा जर का आपण केली तर आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यासाठी जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू असतील, नवरा बायकोतलं नातं दुरावलेलं असेल, घरात अडचणी राहत असतील, आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल, तर आषाढी एकादशीपासून सलग 45 दिवस विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्याने तुम्हाला भरपूर असे फायदे होतात, भरपूर असे चांगले रिझल्टही मिळतात. विष्णू सहस्त्रनाम हे खूप मोठं असं स्तोत्र आहे ज्याने तुमच्या आयुष्यात जे काही आपल्या हातून ज्या चुका घडतात, ज्या आपल्या दिवसभरात आपण ज्या न कळत गोष्टी करतो त्याला माफी मिळते आणि त्याचनुसार